इगतपुरी तालुक्यातील टाकेत परिसरात शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने टाकेत परिसरातील पिंपळगाव मोर, बेलगाव, धामणी, धामणगाव, अडसरे, खेड, परदेशवाडी, वासाळी, सोनोशी, धानोशी, बारशिंगपे, इंदोरे, खडकेत, अधरवाडी परिसरात अवकाळी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. विजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बागेत पिके, उन्हाळ कांदा, गुरांची, जनावरांची वैरण, वीटभट्टी झाकण्यासाठी तारांबळ उडाली. दरम्यान या अवकाळी पावसामुळे टाकेत खुर्द येथील गोपीनाथ लकड यांची गाय व म्हैस जागीच ठार झाली. वीज पडून मृत्युमुखी पडलेले गाय व म्हैस या गाभण होत्या. या घटनेमुळे शेतकरी गोपीनाथ लकड यांचे गोधन गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. वीज पडून जागीच ठार झालेल्या या मुक्या जीवांमुळे शेतकरी गोपीनाथ लकड यांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी सर्व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यावेळी सरपंच सचिन बांबळे, पोलीस पाटील शरद निर्मळ, बाळू नांगरे, नामदेव लहामगे, संजय लगड, राहुल लगड, कचरू काळे आदींसह पंच, ग्रामस्थ उपस्थित होते. अवकाळी पावसामुळे टाकेत परिसरात 33 केव्ही लाईटमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने सायंकाळी 5 वाजेपासून ते रात्रभर इगतपुरीचा पूर्व भाग टाकेत परिसर पूर्णपणे अंधारात राहिला. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे इगतपुरीच्या पूर्व भागात शेतीचं नुकसान, गाय व म्हैस यांचं झालेल्या नुकसानीची त्वरित दखल घेऊन त्वरित मदत मिळावी असे मत गोपीनाथ लगड यांनी केले आहे.